ते 50 वर पळवतो चाललंय नाही पळवती नाही पळवू नका सांगितलं इंजिन छोटं आहे ना सेंटरला 22 ते 25 हे होतं काय साहेबांचा चांगली 2-2 फॉर्च्युनर येऊ देतात मस्तपैकी जाऊ द्या गाडीत नाही का नाही इथं नाही आली मी आज पण बघ तिथं नाही आली होय इथं नाही आली हा व्यवस्थित आहे उंच नाही रस्ता चांगला नाही हा नाही हो पण तिथंच असतात कंटिन्यू MI शिवरीमध्ये MIचं मंदिर इथं पण MIचं मंदिर हा इथेच की MIचं मंदिर. नमस्कार मी जयश्री नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज गुरुवार आहे तर आज आलेलो आम्ही स्वामींच्या मठामध्ये. कुठे गौरी हा मठ? MI शिवरी येथे श्री स्वामी समर्थांचा हा मठ आहे. तर चला मग कशा पद्धतीचा मठ आहे आणि कशा पद्धतीचा कार्यक्रम होतो किंवा आरती होते आणि महाप्रसाद सुद्धा असतो तर त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पहा. इथंच मुलं राहतात ही कसली भारी मस्त केलंय. इथं काय आहे नाही किती आहे इथं मुलं राहतात का शिक्षण अभ्यासक्रम म्हणजे नाही का चाललेलं असतं. हां हां कसे करतो ते मेनुसार हाचा अभ्यास का सगळं असू देत येईल. काय केलं अरे तुमचं दाखवायचं ना. एक मिनिट थांब.
तर त्यांची परमिशन घेऊन मी तर गाभाऱ्यामध्ये आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता तर विविध प्रकारचे देव आहेत. म्हणजे इथं आपले शंकराची पिंड आहे, इथं आहे खंडोबा आणि इथे आहे ही यमाई देवी, शिवरीची यमाई देवी आहे. आणि हे आहेत स्वामी समर्थ आणि छोटीशी मस्त अशी आपली गुरुदत्तांची मूर्ती. तशीच महाराजांची पावले, स्वामींची पावले आहेत ही. आणि मस्त असा सुंदर असा गाभारा आहे हा, तुम्ही पाहू शकता. आणि बोलकी अशी प्रसन्न मूर्ती आहे स्वामींची. देव जेवला माझा, देव जेवला, देव जेवला माझा, देव जेवला, देव जेवला माझा, देव जेवला, देव जेवला. देव
पुण्यम
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा Namaste.
गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगदुद्धारक जगत्पति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येच्या करण तेची बंधू श्री शरण श्री गुरु ते नमस्कारणीयता। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज महिमा वक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। या प्रवचन मालिकेच्या एक एक पुष्प सद्गुरु स्वामी महाराजांच्या चरणावर समर्पित करत असताना पुष्पांची पूर्ण मालिका येणाऱ्या 10 तारखेला परिपूर्ण होणार आहे। मालकाची चाकरी करत असताना जर कारण सांगतो तर देवापर्यंत कधी पोहोचत नाही आणि म्हणून आठवड्यातले अवघे 2 तास असतात तुमच्याकडे सेवा करण्यासाठी। तसं तुमच्यासाठी 2 तास आहेत, आमच्यासाठी एक एक क्षण एक एक श्वास एक एक भगवंताच्या सेवेतला हा अखंड परमार्थातली सेवा आहे। स्वामी स्वतःचा फार गोड अभंग आहे। मागणे हे माझे स्वामी तुझ भाषी विघ्न भजनासे येऊ नये। भजन या शब्दाचा अर्थ सतत भगवंताचं नामस्मरण करणं, त्याला भजणं, त्याचं अखंड चिंतन करणं, त्याला भजन म्हणतात। फार गोड मागणं मागतात भगवंत म्हणजे की मागणं साधं आहे की जे मी परमार्थातलं तुझ्या नामाचा डाहो करतोय, जे भजन करतोय, जे स्मरण करतोय, ते काही झालं तरी त्याच्यामध्ये विघ्न येता कामा नये। ज्यांनी भगवंताला प्राप्त केलं त्यांनाच भगवंताचा पत्ता विचारायचा असतो, म्हणजे आपण तिथे वेळेत पोचतो। ज्याला माहीत काहीच नाही त्याचं मार्गदर्शन घेणं म्हणजे कुठंतरी अनंत अडचणीमध्ये येऊन थांबणं असा प्रकार असतो। बदलली कशी का बदलली पण शिप का बदलली तुमची? आज तिसरा माणूस ब्लॉग मध्ये जरा हाय हॅलो काय चला। तर तुम्ही पाहिलंच असेल की स्वामी समर्थांच्या मठातून आम्ही दर्शन घेऊन आलो छान प्रकारे, मस्तपैकी महाप्रसाद वगैरे घेतला आणि छान दर्शन झालं। आरती वगैरे खूप छान होती आणि खरं सांगायचं तिथलं वातावरण खूप प्रसन्न असं होतं, मस्त वाटलंय ना गौरी? हो चला आता वाजलेले 12 आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी। तर सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत। बाय, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट।